जंगली भालू घड चढल्याशिवाय राहत नाही। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये। तर आज आपण आलो आहोत एक थ्रिलिंग ट्रेक करण्यासाठी। हा किल्ला जास्तच फेमस वगैरे आहे कारण की याचे इन्क्लाइन 80 डिग्री स्टेप्स आहेत। तुम्ही इथं पाहू शकता, पाठीमागे आपला आहे हरिहर किल्ला। तर इथं येण्यासाठी आपल्याला दोन वाटा आहेत, हर्षवाडीची वाटे आणि एक निरगुडपाडाची। तर आपण आता हर्षवाडीच्या वाटेने आलो आहोत। तर इथं येण्यासाठी आपल्याला ट्रान्सपोर्टेशन म्हणजे एक बस वगैरे आपली ST असती, ती आपल्याला त्र्यंबकेश्वरच्या मंदिरापर्यंत सोडते आणि तिथून आपल्याला रिक्षा ऑटो वगैरे भेटते, किंवा तुम्ही आपल्या स्वतःच्या ओन प्रायव्हेट व्हेकलने सुद्धा येऊ शकता। तर चला पाहूया। मित्रांनो, आपला आता प्रॉपर ट्रेक चालू झालेला आहे। आपण ट्रेक चालू केला आहे। इथून खूप दिवसापासून हरिहरगडाला यायची खूप इच्छा होती, बकेट लिस्टमध्ये होता आणि आज तो आपला पूर्ण होणार आहे। आपण इथं आता गेट पाशी आलो आहे, हरिहरगड। पाठीमागे तुम्ही पाहू शकता हरिहरगडाची कमान लागली आपल्याला, आणि इथून आपण आता वरती चालू केलं आहे ट्रेक। आज आपण थोडा वर्किंग डे मध्ये आलेलो आहे, त्याच्यामुळे आपल्याला गर्दी कमी भेटलेली आहे। आज गर्दी नाही, त्याच्यामुळं खूप मोकळं मोकळं वाटतंय। वातावरण पण चांगलं झालंय, फक्त पाऊस आला नाही पाहिजे। आभाळ वगैरे आलेलं आहे थोडंफार, पण मस्त वाटते, फ्रेश आहे पूर्ण वातावरण। पाठीमागं तुम्हाला दिसतच असेल। आता आपण अजून 80 डिग्रीच्या पॅचपर्यंत आपण पोहोचलो नाही, तिकडेच चाललो आहे। फक्त माकडं वगैरे लागले नाही पाहिजे, त्याच्यामुळे आपण आज मोठी बॅग आणायच्या ऐवजी छोटी बॅग आणलेली आहे आणि एकच आणली, आणि आज दोघं चाललो आहे आम्ही फक्त। बाकीचे पब्लिकने आम्हाला प्लॅन कॅन्सल केला। हां, त्यांनी प्लॅन कॅन्सल केला, त्याच्यामुळे आमचे प्लॅन फ्लॉप नाही होत। आम्ही दोघं जाऊ, पण जाऊच। इथं लागलाय हे बघा, हरिहरगड रूल्स वगैरे सांगितलेत। कचरा वगैरे तुम्ही जे बिस्किट पुडे वगैरे काय कचरा, प्लॅस्टिक बॉटल्स वगैरे आणत असं ते इथं टाकू नका बाहेर, स्वतःसोबत घेऊन जा। ते बाहेर नंतर कचऱ्यामध्ये टाकून द्या। आणि इथं माकडांपासून जास्त सावध राहावं लागतं, त्यांना खायला वगैरे घालू नका वगैरे, तसं बोर्ड्सवर वगैरे लिहिलेलं आहे। कारण की तुम्ही त्यांना खायला दिलं तर ते लगेच मग बॅगीवर याच्यावर अटॅक करतात, अक्षरशः खिसे वगैरे पण चेक करतात। तो आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेलं असेल, आपण ब्रह्मगिरीला गेलतो ना, तिथे पण खूप माकडं होते आणि ते खिसे वगैरे डायरेक्ट, मोकळा माणूस जर कोणी उभा असेल तर त्याचे डायरेक्ट खिसे वगैरे चेक करीत होते, ते फुल चेकिंग। नजारा मस्त आहे, पाऊस वगैरे नाही म्हणून पाणी वगैरे वाहत नाही, पण हिरवळ वगैरे चांगली आहे। हळूहळू येते ती पब्लिक मागून, एवढी काय आता गर्दी नाही, त्याच्यामुळे आपल्याला जो 80 डिग्रीचा पॅच असेल तो आपल्याला इझिली स्लो मध्ये थांबत थांबत करता येईल। जॅकेट घालून आवरती आलता, गरम वगैरे झाले, तर जॅकेट वगैरे काढून आता हा जंगली भालू घड चढल्याशिवाय राहत नाही। चला चला, थोडंसं थांबून आपण निघालोय आता। जागोजागी असे मध्ये मध्ये आपल्याला पाठीमागे बघता तुम्ही दुकानं वगैरे भेटतात, ते तिथे आपण बिस्लरी बॉटल वगैरे, पाणी वगैरे, काही बिस्किट पुडे वगैरे घेऊ शकतो। फक्त घेतले असेल तर ते जपून घेऊन जा, कारण की वरती माकड आहेत जागोजागी। ही अशी रेलिंग चालू झाली आता, सेफ्टी आहे पूर्ण।
ट्रेक एवढा काय हार्ड नाही आहे, फक्त तेवढा तो एक पॅच हार्ड असणार आहे. तो पॅच पूर्ण झाला की मस्त. फक्त पण आपल्याला एकच भीती फक्त की पाऊस आला नाही पाहिजे. पाऊस आला तर तो पॅच एवढा डेंजरस होतो ना, खूप पाणी वगैरे वाहिलं तर तिथून ग्रिप वगैरे नाही आहे. फुल 80 डिग्री मित्रांनो. इथं वरती माथ्यावर आल्यानंतर आपल्याला आहे ना इकडून एक थोडासा पाठीमागं रेलिंगच्या कडेने ना एक रस्ता दिसतो नॉर्मल. पण आपल्याला त्या रस्त्याने न जाता तिथून त्या दुकानांपासून आहे ना एक वरती रस्ता आहे, तर त्या रस्त्याने जाऊन आपण वरती त्या पॅचला लागणार 80 डिग्रीच्या जागोजागी आपल्याला अशी मार्किंग दिसतीये. त्या मार्किंगच्या आधारे आपण बरोबर रस्ता न चुकता जाऊ शकतो. मार्किंग केलेली आहे. जर तुम्हाला वाटत असेल आपण रस्ता चुकत आलोय तर कोणी सोबत असेल साईडला दुकानं वगैरे त्यांना विचारा, किंवा नाही तर असे मार्किंग्स बघा. सह्याद्रीत जागोजागी खूप जणांनी की आपले जे ट्रेकर्स मंडळी भटकी मंडळी आहे ती त्यांना वाट बोलू होऊ नये, त्याच्यामुळे जागोजागी असे निशाण किंवा काही ना रिबिन्स वगैरे असे बांधलेले असतात तर ते वगैरे चेक करीत तुम्ही रस्त्याने प्रॉपर बरोबर जाऊ शकता. मस्तपैकी लागले. एक दोन करवंदाची झाडं वगैरे काही भेटलं खायला तर अजून आनंद होईल. पण काय नाही, तसं आम्ही नाश्ता केला आहे थोडाफार. आपण आता हरिहर गडावरती जाताना आपल्याला करवंदाची झाडं वगैरे भेटली. आपण त्यातले काही करवंद काढलेत आणि ते खात चाललो आहे. आपली इच्छा होती काहीतरी करवंदाचं झाड भेटावं आणि ते भेटलं पण आहे. खूप सारे आहेत, पण तुम्हाला ते शोधून खावं लागतील. मस्त आहे, ओढे. जर तुम्ही येत असाल, लवकर येत असाल तर घरून नाश्ता करून या, नाही तर काहीतरी बाहेर खाऊन या. कारण की जेव्हा तुम्ही त्र्यंबकेश्वर सोडून पुढे येता तर आपल्याला इथं हॉटेल्स वगैरे इथं एवढे पाहायला भेटत नाही. गडाच्या पायथ्याला देखील एवढे काय नाही, पोहे वगैरे भेटू शकतील, पण ते पण चान्सेस खूप कमी आहे. आणि प्राईस खूप आहे. कारण की 5 रुपयाचा जो पुडा आहे तो इथं 10 रुपयाला भेटतोय. म्हणजे प्रत्येकाला किंमत वाढू नये. वरती वेगळी बात आहे, वरती नेतात वगैरे एवढ्या चढावरती तर तिथे तुम्ही पैसे जास्त घ्या, पण खाली एवढे पायथ्याला एवढे पैसे जास्त घेतात ते म्हणल्यावर. तर येताना आपल्याला एक वन विभागाचं चेकपोस्ट लागलेला आहे. तिथं प्रत्येकी ₹30 आणि कॅमेरा वगैरे तुमच्यासोबत असेल तर 100 रुपये कॅमेऱ्याची फीज आहे. जे तुम्ही DSLR वगैरे काय असेल, ड्रोनची पण असेल त्याच्यात, माहीत नाही, तिथं लिहिलेलं नव्हतं प्रॉपर. तर ते पैसे वगैरे देऊन तुम्ही तिकीट घेऊन आतमध्ये एंट्री मारू शकता. घोषणा वगैरे देत चाललेले आहेत. जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव वगैरे भारी वाटतं अशा घोषणा वगैरे ऐकते ना. अंगात एक वेगळीच प्रकारची ऊर्जा येते. तुम्ही दमलेले असले तरी तुमच्या अंगात अशी एनर्जी येते मस्तपैकी. असं रक्त अंगातलं सळसळतं पूर्ण. पॅच लागलेला आहे. पावसाळ्यात याची काय कंडिशन असेल सांगू शकत नाही, कारण पूर्ण मातीचा पॅच. इथं पायऱ्या वगैरे तशा काय नाही. इथं दुकानं लागलेत आपल्याला काही, पण ती दुकानं आता सध्याला बंद आहेत. कारण की आज वीकडे आहे, त्याच्यामुळे तुम्ही जर सॅटर्डे संडे येत असाल तर हे दुकानं सगळे तुम्हाला चालू भेटतील. पण आम्ही कधी अजून आलेलो नाही विकेंडला. त्यासही गर्दीही भेटेल. हां, त्यासोबत तुम्हाला गर्दी पण भेटेल. तर ती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही विकेंडला या. कारण की रील्स वगैरे आहे ना, लोक स्क्रोल वगैरे करतात, अरे मस्त आहे चला. ज्यांना काय माहीत नाही तरी ते डायरेक्ट हरिहर येतात. त्याशी चूक करू नका. बिगिनर असेल तर हरिहर वगैरे येऊ नका. नॉर्मली सवय होईल अशी ट्रेक करा आधी, त्याच्यानंतर हरिहर वगैरे असे थोडेसे इंटरमिडिएटचे ट्रेक घ्या. नंतर लांबचे वगैरे तुम्ही रेंज ट्रेक वगैरे घेऊ शकता. पूर्ण मातीचा पॅच वगैरे, पायऱ्या वगैरे काय एवढे प्रॉपर पायऱ्या तर लागल्याच नाही आम्हाला आत्तापर्यंत. मातीचा रस्ता आहे. आम्हाला हा तसा आवडतो, आणि पायऱ्याने ना पाय वगैरे जास्त दुखतात. आणि जर क्रॅक वगैरे थोडं पाय चुकला टाकताना तर
थोडंसं क्रॅक वगैरे जायची हे शक्यता असते, फ्रॅक्चर वगैरे व्हायची. साइन बोर्ड्स आहेत, कोणत्या दिशेला कोणता किल्ला किंवा काय तुमचं बंडार, अंजनेरी, भास्करगड, नवरा काठीकडा, हे सगळं आपल्याला इथं ॲरो भेटतात. म्हणजे कोणत्या दिशेला कोणता किल्ला वगैरे काय आहे इथलं ऐतिहासिक, म्हणजे आपल्याला फिरण्याजोगं वगैरे ट्रेकसाठी त्यासाठीचा. आणि इथून आता एक पॅच लागला आहे फक्त पाठीमागं, हा असा सरळ पॅच आहे. तिथून वरती गेल्यानंतर मग आपल्याला तो 80 डिग्रीचा पॅच लागेल. आणि आता ह्या पॅचने चालणार आहोत पुढे. इथं सोबत पाणी बॉटल वगैरे घेऊन या, 2-3 लिटर आहे एका माणसाला तरी. आता ह्या अशा क्लायमेटमध्ये पाणी बॉटलची एवढी काही गरज नाही आहे, पण तरी पण हायड्रेशन राहण्यासाठी पाणी वगैरे सोबत ठेवा, कॅरी करा. आम्ही पण बॅग त्याच्यासाठीच आणलेली, त्याच्यात काय वगैरे फक्त रेनकोट वगैरे आणला आहे. रेनकोट आणि पाणी बॉटल आहे, कारण की पावसाचं वातावरण कधी पण होऊ शकतं, कधी पाऊस येईल. त्याच्यामुळे आम्ही थोडंसं प्लॅनिंग सोबत आलेलो आहे. पाणी बॉटल, रेनकोट सगळं घेऊन आलो आहे. हा पॅच थोडा अवघड आहे, आपण क्लाइंब करू शकतो. आपल्या बुटाला ग्रिप वगैरे, ग्रिपचे बूट आहेत. ट्रेक करीत असाल तर तुम्ही रनिंग शूज, सँडल वगैरे ते घालू नका, थोडेसे पैसे घाला आणि ट्रेकिंगचे थोडे ग्रिपचे बूट घ्या, त्याला ग्रिप असेल. प्राइस मॅटर नाही करीत, फक्त ग्रिप पाहिजे. इथं रेलिंग वगैरे पण आहे सोबत, तुम्ही त्याला पकडून सपोर्टने पण चालू शकता किंवा विदाऊट असं मोकळं पण चालू शकता. मस्त सूर्याचे रेज आले ना, व्ह्यू वगैरे मस्त दिसतं. नाहीतर आभाळाने पूर्ण सावली पडते तर ते चांगलं दिसत नाही वगैरे, अंधार येतो मध्ये अंधारी सावली. जसं उन्हात जाऊ तसं आपल्याला क्लिअर दिसते. दगडाचा पॅच आहे, पायऱ्या नाहीत पण दगड आहेत, पूर्ण मोठे मोठेली दगड कोरलेली. पायऱ्यांसारखा केलाय त्यांना चालायला. वरती आले तर जमा आहे आपण. पाठीमाग आपल्याला पूर्ण किल्ला दिसतोय. माकडं वगैरे आहेत, माकडांपासून आपण आता या सेल्फी स्टिकलाच आपण काठी म्हणून वापर करणार आहे माकडं उचलण्यासाठी. त्याच्यामुळे आपण बॅग आहे ना सिद्धेशकडे दिलेली आहे, आपण मोकळे. मित्रांनो, हे कर्नाटकावरून आपल्या इथं नाशिकमध्ये आले पूर्ण, इतने दूर से आए सिर्फ हरिहर. कैसा लग रहा है? अच्छा है, हाँ बहुत अच्छा लग रहा है. आवाज थोडा हे होईल, नॉईज कॅन्सलेशन. आपण फोनचाच माईक यूज करणार. इथे पोरं तेवढा वगैरे काढून हा पॅच आहे ना स्ट्रेट आहे. माकडं वगैरे असतील पण पूर्ण
60 डिग्रीचा आहे. ऊपर चालू केलंय आपण पूर्ण स्ट्रेट. एवढा काय हाड वाटत नाही, फक्त भेटून पुढे तुम्हाला सरळ इथं धरायला तुम्हाला अशी ग्रिप पण आहे, त्याच्यात तुम्ही हात वगैरे असे धरून सरळ चालू शकता. नथिंग आदत है हमें ये करने का. नहीं, तुम्हारा करने का आदत है, हमारा यहाँ फट रहा अभी. आपका एक बंदा नीचे रुक गया, हो गया. बोलता ऊंचाई से डर लगता है. बोला इतना दूर आने का क्यों फिर. थोड़ा ಫುಲ್ ಡೇಂಜರ್ ಐತೆ ನೋಡ, ಫುಲ್ ಡೇಂಜರ್ ಐತೆ आजा ऐसा भाई. ಇದು ಮಾತ್ರ ಹೆವಿ ಡೇಂಜರ್ ಐತೆ. पूरा ऊपर जाके आए. नहीं भाई, इधर से क्या अंदर कुछ नहीं, अंदर बीच में से ही है. नहीं हो गया. हाँ ऐसा नहीं है, अंदर से दोनों साइड से पत्थर, पीछे भी पत्थर है. जा सकते ऊपर, इतना नहीं, आधा घंटा भी नहीं लगेगा. मित्र हे आपले केरलावरून आलेले तीन जणांनी अर्धा केलाय, एक जण खालीच थांबलाय. दम लागलाय. आपण पोहोचलोय दरवाजावरती. दरवाजा लागलाय आपल्याला. मला इथून नजारा दाखवतो बाकीचा. बघा पूर्ण 90 डिग्री खाली, 80 डिग्री सॉरी. एवढं काय वाटलं नाही. रील मध्ये जास्त ते 360 ने दाखवतात ना, त्याच्यामुळे जास्त भीती वाटते. मित्रांनी हे डायरेक्ट असे पळत पळत आलेत आपल्याकडं. काठी दाखवते तरी काय घाबरत नाहीत. आपण आता दरवाजातून पुढे वरती चढलोय. इथं आपल्याला हापायच्या लेफ्ट साईडनी कडेला साईडला रेलिंग वगैरे काहीच नाही. तुम्ही डायरेक्ट बघू शकता खाली पूर्ण दरी आहे, त्याच्यामुळं भिंतीला खेटून चालायचं. भिंतीला खेटून खाली वाकून चालणार. हाईट जरा थोडीशी कमी आहे. मस्त वेग नजारा आहे. एक नंबर. पुन्हा सरळ पाहिजे. इथून आपल्याला एक जुनी वाट पाहायला भेटते, ती जी की बाहेरून आहे आणि आता नवीन एक आतून बनवलेली, थोडीशी खूप आधी बनवली ती. पण इथून ही लेफ्ट साईडने आधी जुन्या काळाची होती, नंतर त्यांनी आतून एक बनवलेली. चल आता आपण डायरेक्ट मुख्य द्वाराच्या आतमध्ये आलोय. तिथून आपण आता वरती जाणार आहे. वरती पाण्याच्या टाक्या वगैरे, हनुमानाचं मंदिर वगैरे आणि टॉपचा व्ह्यू पॉइंट आहे, तो कव्हर करणार आहे. नजारा पूर्ण व्ह्यू पूर्ण मोकळं आहे. खाली पाहू शकता डायरेक्ट जंगल वगैरे. इथून आता माझ्या पायऱ्या आहेत आतमधून डायरेक्ट वरती जाणार. तर वरती जायला आपण निघालोय. वरती टॉपला मध्ये थांबलो होतो थोडं 2 मिनिटं फोटो वगैरे क्लिक करून. घेऊ की सगळ्यांना घे. हा जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव. कायच मस्त आहे. पूर्ण दगडाने असं पकडत पकडत चालायला आहे ना, भारी मजा येते. मला लागतोय थोडा थोडा, पण ब्रेक जास्त घेतला नाही त्याच्यामुळे.
टॉपला आलोय आपण. इथं आपल्याला पाणी बॉटल वगैरे सगळं भेटेल. वरती पोहोचलोय थोडासा पॅच वरती अजून आहे पाहायला, पाण्याची टाकी वगैरे ते बघून आपण परत खाली उतरायला चालू करणार आहे. मित्रांनो आपण इथं थांबलोय, लिंबू पाणी वगैरे पितोय. पाणी वगैरे पिऊन थोडासा ब्रेक घेऊन 5 मिनटं थांबून जाणार आहे. पण इथला नजारा तुम्ही पाठीमागं पाहू शकता. पूर्ण इथं बसायला वाकडे वगैरे आहेत. इथं वरती 2 पाणी बॉटल वगैरे, लिंबू सरबत, बिस्किट वगैरे काय लागेल तुम्हाला नाश्ता वगैरे करा भेटेल तिथे. लिंबू पाणी वगैरे पिऊन तुम्ही थोडंसं टाईम इथं थांबून इथला पाठीमागचा हा व्ह्यू पूर्ण एन्जॉय करून तुम्ही नंतर वरती जाऊ शकता. मित्रांनो आपल्याला खाली पायऱ्या, जुन्या रस्त्याच्या पायऱ्या दिसल्या होत्या. ते आपण म्हणलो तिथून बाहेरून जुन्या रस्त्याच्या पायऱ्या आहेत आणि आतून आता थोड्याशा नवीन आहेत. तर त्या जुन्या रस्त्याच्या पायऱ्या इथे तुम्ही खाली पाहू शकता. इथे त्या रस्ता येतो वरती आणि तिथून नंतर वरती गेल्यानंतर इथून तुम्ही वरती गाडावरती जाऊ शकता. इथं वरती गड आहे. आपण नवीन रस्त्याच्या पायऱ्याने आलो आहे. तर इथून दुकान लागलं आपल्याला आल्यावर. नंतर तिथून आपण आता थांबून लिंबू पाणी वगैरे पिऊन इथून आपण आता जाणार आहे इथं वरती या रस्त्याने. तर पाठीमागं आपल्याला 2 दुकानं लागली. त्या 2 दुकानांच्या मधून हा इथून असा रस्ता आहे. त्या रस्त्याने आपण आता वरती आलोय. थोडंसं चढलं ना 2 मिनटं की आपल्याला वरती डायरेक्ट आपण टॉपला येतो. पाठीमागं दिसत आहे. फायनली आपण वरती पोहोचलोय. वरती आल्यावर पण आपल्याला पाठीमागं एक दुकान दिसतंय पाठीमागं. इथं वरती आल्यानंतर आपल्याला आपण लेफ्टला पण जाऊ शकतो. लेफ्टला कडेने गेलं ते 2 आपल्याला पाण्याच्या टाक्या वगैरे भेटतील, हनुमानाचं मंदिर भेटेल आणि साईडला आपल्याला एक टॉपचा पीक दिसतो. थोडासा फोटो वगैरे शूट करून आपण आता निघालोय त्या पीककडे. त्याच्या आधी आपण थोडासा पुढे गेले आपल्याला 2 रस्ते लागतील. त्या रस्त्यातून आपण लेफ्टला जाऊन पहिल्यांदा ते हनुमानाचं मंदिर आणि पिण्याच्या टाक्या वगैरे आहेत ते बघून नंतर पीकवरती जाऊन पीकवरतून मग खाली येणार आहोत. तुम्ही जर किल्ल्यावर येत असेल, कॅश वगैरे नसेल तरी टेन्शन घ्यायची काही गरज नाही. कारण की इथं फुल 5G नेटवर्क आहे. त्याच्यामुळे तुम्ही ऑनलाईन पेमेंट वगैरे पण करू शकता. फक्त बेसमेंटला खाली रेंज नाही. थोडंसं वरती आलं ना तुम्ही ट्रेक चालू केलं तर तुम्हाला फुल रेंज भेटेल 5Gला. आपल्याला 2 वाटा लागले. आता आपण इथं आलो आहे. आपल्याला इथं पाण्याच्या टाक्या वगैरे दिसतात ते पिण्याचे पाणी. आत्ता आपण पिऊ नाही शकत कारण की पाऊस वगैरे झाला आहे. पावसाचंच पाणी साचलेलं आहे. पण उन्हाळ्यात वगैरे थोडंसं चांगलं पाणी असतं ते आपण पिण्यासाठी वापरू शकतो. हो इथे खाली टाकी आहे, कुंडे आहे. एक टाकी आहे, दुसरी टाकी. इथंच त्याच्या बाजूला ही तिसरी आहे. हे तीन टाक्या लागतात. त्या 3 टाक्याच्या समोरच आपल्याला हनुमानाची मूर्ती भेटते वीर स्वरूपातली. इथे समोरच हनुमानाची मूर्ती आहे. इथे पाठीमागं त्या मूर्तीच्या पाठीमागच आपल्याला एक छोटासा तलाव, कुंड टाईप पाहायला भेटतं. इथे तलाव वगैरे तो तलाव म्हणजे 3 पाण्याच्या टाक्या, एक हनुमानाची मूर्ती आणि एक पाण्याचा कुंड.
हनुमानजीचं दर्शन घेऊन वगैरे आलोय. नंतर आपल्याला इथं पुढं काही कुंड वगैरे छोटेसे पाहायला भेटतात. ते हा एक कुंड लागलाय. त्याच्यानंतर हा पुढे दुसरा कुंड आहे. त्याच्यानंतर हा छोटा एक पुढं कुंड आहे. पाणी चांगलं आहे, पण पिऊ वगैरे तुम्ही जरा आता पावसाळ्यात पिऊ नका वगैरे, कारण की पावसाचं असते. जर तुम्हाला प्यायचं असेल तर तुम्ही पिऊ शकता, तसं काय नाही. नंतर इथे पुढं एक पण एक कुंड लागला आहे. त्याच्यानंतर अजून एक लागला आहे. फक्त हे बघा, लोक पाण्याची बॉटल कचरा वगैरे आणतात, हे याच्यात टाकतात. तुम्ही हे टाकीत वगैरे जाऊ नका. जे कचरा तुम्ही सोबत घेऊन येत आहे ते परत खाली घेऊन जावा. काय पाण्याची बॉटल, रॅपर वगैरे असतील तर. त्याच्यानंतर आपल्याला इथे एक वास्तू पाहायला भेटते. मंदिर आहे या धान्य कोठार काय सांगता येत नाही नक्की हे वगैरे. आपण ती वास्तू वगैरे बघून नंतर पुढे जाऊया. आतमध्ये जाऊन बघूया ती वास्तू वगैरे कशी आहे काय आहे. मित्रांनो, आपण इथून आतमध्ये आलोय. नंतर आपल्याला ही पूर्ण खोली दिसतीये. याच्यावर लोकांनी काही पण नाव वगैरे टाकून काही पण खराब केलेली, पण ही खोली पूर्ण दगडाची बनलेली आहे. त्याच्यामुळे पूर्ण थंड वातावरण आहे. आतमध्ये अंधार आहे, त्याच्यामुळे थोडंसं खाली बघत बघत या, कारण की साप वगैरे बसलेले असतील. आणि थोडंसं तुमच्या रिस्कवरच आहे आतमध्ये यायचं असेल तर. नसेल यायचं तुम्ही बाहेरून आनंद घेऊन येऊ शकता. पूर्ण कन्स्ट्रक्शन आहे, एकच खिडकी आतमध्ये, त्याच्यामुळे पूर्ण फुल अंधार आहे. फुल आतमधून आपण आता तिथून बघूया आपण पुढे. आपल्याला 2 पाण्याच्या टाक्या वगैरे पण पाहायला भेटतात. ते त्या टाकी वगैरे बघून आपण जाऊया. इथे 2 आपल्याला पूर्ण कुंड भेटतात. ते पाऊस वगैरे झालेला आहे, त्याच्यामुळं पूर्ण वरती कडेपर्यंत भरलेले आहेत. वारं खूप आहे, त्याच्यामुळे जास्त वाऱ्याचा आवाज वगैरे येईल, ऍडजस्ट करून घ्या. बाकी काय नाही, हळूहळू आपण माईक वगैरे ते नंतर घेतलं वगैरे कॅन्सल होईल सगळा नॉईज वगैरे. तर आपण लास्टला थोडासा एक व्ह्यू पॉईंट आहे थोडा कडाला, तिथूनच त्या मंदिर खोलीच्या पुढे आल्यानंतर एक व्ह्यू पॉईंट आहे. तो व्ह्यू पॉईंट कव्हर करू. तिथून थोडंसं आपण नजारा कसा दिसतोय काय दिसतंय ते बघून नंतर हायेस्ट पीक आहे एक राहिलंय फक्त आपलं मागं, ते करून आपण नंतर ब्लॉगचा एंड करणार आहे. ते सोबत राहा. बघा वातावरण मस्त आहे, गरम वगैरे काय होत नाही, थंड आहे. पाऊस वगैरे काय अजून दिसत नाही पावसाचं वातावरण. तर आपण आलोय ते लास्टच्या पॉइंटला कडाच्या. इथून पुढे आपल्याला एक भला मोठा असा डोंगर दिसतोय. बघा पाठीमागे तुम्ही पाहू शकता, हे पूर्ण डोंगर आहे. मस्त आहे की. जास्त पुढे या दगडांच्या जाऊ नका, रिस्क आहे. खाली गेले तर डायरेक्ट खालीच जातात. इथून आता जाणार तर तिथं पुढे आपल्याला एक पीक लागतोय, हायेस्ट पीक. तिथं झेंडा वगैरे लावलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला भगवा. तर आपण तिथं जाणार आहोत. मग तिथून आपण पटापट चाललोय, कारण की पाऊस येण्याची शक्यता झालेली. आभाळ वगैरे पूर्ण झालंय, काळं झालंय. तुम्ही वरती पाहू शकता, दिसत असेल तुम्हाला. थोडा थोडा पाऊस पण चालू झालाय, त्याच्यामुळं पाऊस चालू व्हायच्या आधी आपण पूर्ण कव्हर करून खाली उतरलो पाहिजे, कारण की जे खालचा इन्क्लाइनचा पॅच आहे ना तो पूर्ण अवघड आहे. तो पावसाळ्यात थोडंसं रिस्की आहे तो पॅच. त्याच्यामुळं आता आम्ही पटापटा हायेस्ट पीक करणार आहे. पाण्याचे टिपके पडायला लागलेत अंगावर. हायेस्ट पीक करून आपण तिथून खाली उतरायला चालू करणार आहे. तर चला, पाऊस येण्याची शक्यता झाली आहे. पाऊस कधी पण चालू होऊ शकतो, त्याच्यामुळं इथं वरती तुम्हाला पीक दिसतोय, हा पीक तिथं आपण जाणार आहे आणि तिथून नंतर खाली उतरायला लगेच चालू करणार आहे. वातावरण झालंय, काळोख पडलाय, त्याच्यामुळे तुम्हाला अंधार पण दिसत असेल थोडाफार. मस्त अशी इथं झाडं आहे, गवत आहे, पण त्यांचा आकार तुम्ही बघा, मस्त आकार आहे. त्याला नंतर फुलं वगैरे पण येत असतील कदाचित. फुलं वगैरे आल्यावर एवढं मस्त दिसेल ना. फुलं वाटत नाही, गवत आहे, गवत थोडंसं गवताचा प्रकार आहे. पण असे झुपके असे गोल गोल आहेत ना, काही त्याला कटिंगची गरज नाही, काय नाही.
इकडं पण आहे आणि या साईडला पण आहे, दोन्ही साईडला ते तसेच आहे झुपके. हायेस्ट पीक वरती आलोय. इथं पाठीमाग आपल्याला भगवा झेंडा दिसतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि इथून हा नजारा पूर्ण बघा, पाठीमाग पूर्ण अख्खा किल्ला दिसतोय आपल्याला मस्तपैकी. पूर्ण टॉप वरून व्ह्यू मस्त दिसतोय, एक नंबर. इथं काही भाऊ पण आहेत आपले. भाऊ कसा वाटला मग ट्रेक वगैरे? एक नंबर भाऊ, एक नंबर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी. आपला ट्रेक झालाय इथला हरिहरचा. आता ह्यावरती इथं पॅच आहे तो करून झालाय आणि इथं आपल्याला काही मंडळी भेटलेत भटकंती करणारे. नमो पार्वती पते. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी. भाऊला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा भाऊला. धन्यवाद धन्यवाद. तर मित्रांनो आता आपण खाली उतरायला चालू केलंय. आपण इथंच आता व्लॉगचा एंड करतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पाठवा. जे येते नाही त्यांना इथले असे हे नजारे दाखवा. त्यांना म्हणावं चल मित्रा कवर आधून घरी बसतोय. तर चला मित्रांनो, भेटूया आता नवीन दुसऱ्या व्लॉगमध्ये पुढच्या येणाऱ्या. आता व्लॉग आपले कंटिन्यू येतील हळूहळू. चला भेटूया. धन्यवाद. जय भवानी, जय शिवराय.